पारदर्शक कारभार अभ्यासू संचालक मंडळ आणि सभासदांचे आर्थिक हित जोपासणारी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक नाशिककरांच्या विश्वासास पात्र ठरली आहे आणि याच बळावर बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे। विद्यमान अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा आलेख उंचावलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी बँकेला ढोबळ नफा 17,70,00,000 रुपये झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, जनसंपर्क संचालक नितीन खोले उपस्थित होते। व्यापारी बँक 31 शाखांद्वारे सभासदांना सेवा पुरवत असून गत आर्थिक वर्षात निव्वळ नफा 9,06,00,000 रुपये झाल्याचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी जाहीर केले। 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17,70,00,000चा ढोबळ नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9,06,00,000चा निव्वळ नफा झालेला आहे। बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688,92,00,000च्या होत्या, त्या 31/3/26ला 803,29,00,000च्या ठेवी झालेल्या आहे। एकूण 114,34,00,000ची वाढ ठेवीमध्ये बँकेच्या झालेली आहे। कर्ज बँकेचे 4,38,69,70 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26ला 565,89,00,000 झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127,29,00,000ची आहे। बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241,60,00,000ची वाढ झालेली आहे। कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नावलौकिक आहे आणि अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी कर्ज पुरवठ्याचं काम नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत आहे। बँकेला स्वतःचा IFS कोड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे आणि या एप्रिल अखेरपर्यंत स्वतःचा IFS कोड ट्रान्झॅक्शन आपल्याला सुरू करायचं आहे, जेणेकरून ग्राहकांना रिअल टाइम ट्रान्झॅक्शन त्याचं त्या ठिकाणी होणार आहे। पूर्वी बँकेमार्फत ते होत होतं, परंतु आता रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बँकेला स्वतःचा कोड या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आणखी एक नवीन बाब म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स आणि बिझनेस फॅसिलिटर या सुविधा बँक सुरू करत आहे, जेणेकरून ज्या काही ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचली पाहिजे त्या दृष्टीने हे बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स बँक नेमणार आहे। त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी त्या गावातला असेल किंवा जे काही 10-5 गावं असतील आजूबाजूचे, त्या ठिकाणी तो नेमला जाईल आणि त्याच्या मार्फत बँकेचे व्यवहार केले जातील। लोकांना घरपर्यंत सुविधा या ठिकाणी देण्याचं काम आपल्या बँकेच्या मार्फत या ठिकाणी या वर्षापासून सुरू होणार आहे। पंतप्रधानची त्यालाही परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि इथून पुढे जे काही कोणी घर घेतील त्याला सबसिडी जी केंद्र शासनाची आहे ती आपल्या बँकेत मार्फत देखील मिळणार आहेत। स्वतःचा QR कोड आल्यामुळे या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचे रिअल टाइम होणार आहे। UPI सुविधेद्वारे दैनंदिन दररोज 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येणार आहे। फोन पे, गुगल पे, ATM, भीम ॲप, व्हॉट्सअप इत्यादी जे डिजिटल चॅनल आहे ते 24/7 असं चालू असतं। त्यामध्ये बँकेचे जवळजवळ दररोज 25,000 ट्रान्झॅक्शन हे होत असतात। कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ग्राहकांना बँकेची सेवा मिळावी यासाठी जवळजवळ 1 तासांनी बँकेचा टायमिंग आम्ही वाढवला आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत व्यवहार आपल्याला बँकेत करता येणार आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेने संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात आपली प्रतिमा उजळली आहे।
मोबाईल बँकिंग, DTH रिचार्ज, अकाउंट स्टेटमेंट, फंड ट्रान्सफर सुविधा सुरू असून बँकेने सभासदांना बँकेच्या सुविधांचा आणि कर्ज योजनेचा लाभ दिलाय. या प्रसंगी संचालक प्रकाश घुगे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, सुनील आडके उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.